जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये तुझं एक्झिबिशन लागलं, म्हणजे तिथे नंबर लागायचा म्हणजेच बऱ्याच जणांना खस्ता खाव्या लागतात. हो, अगदी 6-8 वर्ष वेटिंग लागतं तिथे. म्हणजे हे प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं. आणि जहांगीर आर्ट गॅलरी ही भारतामध्ये एक नामांकित गॅलरी. तर त्या एक्झिबिशनचं नियोजन मी विद्यार्थी असतानाच फॉर्म भरला होता. आपलं अयोध्येचं राम मंदिर व्हायच्या आधी तिथे एक वर्कशॉप झाला होता चित्रकलेचा. त्यात राम जीवनावर आधारित काही चित्र बनवायची होती. तिथेही 2 चित्र बनवली. तर आदिमानवांना पहिला एखादी गोष्ट सांगायची असेल तर त्यांना त्या भिंतीवर चार्ट बनवून ते सगळं सांगावं लागत होतं एकमेकांना. कारण आतमध्ये प्रत्येकाचा कलाकार दडलेला असतो. आपल्या जीवनामध्ये कला हा अतिशय महत्वाचा भाग आहे. करिअर किंवा शिक्षण या व्यतिरिक्त पण तुमची एक बाजू जीवनाची कलेकडे थोडीशी झुकती पाहिजे. टाइमपास म्हणून कला अलीकडे बघतात सगळे आणि उदरनिर्वाहासाठी वेगळं काहीतरी करतात. आता माझा हट्टच होता की मला चित्रकारच व्हायचं. करिअर म्हणून हे निवडू शकतो का? जर चित्रकार म्हणून किंवा कलाकार म्हणून तुम्ही जर प्रोफेशन मध्ये येत असाल तर हा काळ चांगला आहे. छोट्या गावातून जे कलाकार मोठ्या शहरांमध्ये जातात तिथे त्यांना जी मिळणारी वागणूक असते ती पाहून बरेच जण बॅकफुटला जातात. बॅकफुटला वगैरे असा विचार मध्ये यायचा. मला अडचणी अशाच आल्या की पहिले ऍडमिशन साठीच मला विरोध झाला होता. तर मला नंतर समजलं की राज ठाकरेंनी पण माझी 2 चित्र विकत घेतली त्या एक्झिबिशन मध्ये. महाराज प्रथम तुम्हाला माझ्याकडून त्रिवार मुजरा. मला एक चित्रकार म्हणून तुमचं एखादं प्रत्यक्ष चित्र जर करता आलं असतं तर माझ्यासाठी तो जीवनातला सर्वात महत्वाचा क्षण असता. वॉटर कलर, ऑइल की चारकोल? वॉटर कलर. रिअलिस्टिक, ऍबस्ट्रॅक्ट की मॉडर्न आर्ट? रिअलिस्टिक. ही एआय म्हणजे ऑफकोर्स आर्टिफिशियल, त्यामुळे ब्रश आणि हाताचा संबंध कमी होणार आहे असं वाटत नाही? नाही, आता हा एक सगळ्यांपुढेच प्रश्न पडलेला आहे. काल माझ्यासोबत सर्व कलाकारांचा. नमस्कार, सह्याद्री संवाद मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. एखादी कला कलाकाराला समृद्ध करते आणि कलाकार अख्ख्या समाजाला समृद्ध करतो. अशा जादुई हातांशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि खरंच सांगलीचा एक उमदा तरुण चित्रकार विजय जाधव. नमस्ते. आपल्याला खरं तर माहिती आहे की एखादा निसर्ग असू दे किंवा कुठलंही चित्र असू दे ते जिवंत होतं एखाद्या चित्रकाराच्या हातातून ते गेलं तर मला सुरुवातीलाच असं विचारायचं की सध्या परीक्षांचा काळ आता सुरू होतोय. परीक्षा संपतात आणि परीक्षा देतानाच मुलांना टेन्शन असतं खूप. आणि ते टेन्शन म्हणजे की आता काय करायचंय, एक्झाम नंतर रिझल्ट लागेल, बऱ्याच गोष्टी होतील, पण आता काय करायचंय. प्रत्येकाला कुठेतरी एक टेन्शन आहे आणि ते मनापासून एखाद्या साईडला जायचंय तर ते करत नाहीत. कारण आतमध्ये प्रत्येकाचा कलाकार दडलेला असतो. त्याला काहीतरी चित्रकार बनायचं असतं किंवा कुणाला काहीतरी म्युझिक मध्ये करिअर करायचं असतं. प्रत्येकाचं काही ना काही आतमध्ये दडलेलं असतं पण ते करता येत नाही आणि त्यामुळे मग डिप्रेशन, एन्झायटी या गोष्टी सुरू होतात. तुझं काय म्हणणं आहे? नाही, आपल्या जीवनामध्ये कला हा अतिशय महत्वाचा भाग आहे. करिअर किंवा शिक्षण या व्यतिरिक्त पण तुमची एक बाजू जीवनाची कलेकडे थोडीशी झुकती पाहिजे. ज्यांना कलेकडे पूर्णपणे करिअर त्या कलेमध्येच करायचं असेल तर तशा कला क्षेत्रातल्या काही संधी किंवा तशा साइट्स किंवा तसे कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभर पूर्ण जगभर आहेत तशा ह्याच्या पद्धतीने. पण वैयक्तिक जर मी विचार केला तर चित्रकला हा विषय जो आहे तो आपल्या जीवनाशी पहिल्यापासूनच लहानपणापासून ते सगळ्या पूर्ण ह्याच्यापर्यंत निगडीत असतो. अगदी आपल्या शाळेच्या पासून पुस्तकांच्या वह्या पुस्तकांपासून जी चित्र दिसतात, लहान मुलांना तर माझ्या मते चित्रांची भाषा पहिले कळते. इथूनच मग त्यांना अक्षर आणि मग ते अक्षर एक प्रकारचा फॉर्मच आहे. एबीसीडी किंवा आई जे आपण हे करतो तो कॅलिग्राफी आपण म्हणतो, तो कॅलिग्राफी. त्यातूनच कॅलिग्राफीचा एक कलेचा वेगळा प्रांत झाला. जी कथाचित्र आपण आतापर्यंत गोष्टींची चित्र पाहिली ती चित्रकारांनी केली, त्यामुळे ती तुम्हाला किंवा विद्यार्थ्यांना पटकन समजली गेली. म्हणजे सुरुवातच तुमची बेसिक कलेपासूनच शिक्षणाची होते. आणि त्याच्याही आधी जातो मी अगदी पूर्वीच्या ह्याच्यामध्ये. तर आदिमानवांना पहिला एखादी गोष्ट सांगायची असेल तर त्यांना त्या भिंतीवर चार्ट बनवून ते सगळं सांगावं लागत होतं एकमेकांना की ते शिकारीचे तुमचे स्थान कसे असतील, शिकारी कसं. म्हणजे जसे आपल्याला आता भीमबेटकामध्ये किंवा इतर गुहांमध्ये चित्र दिसतात. तर चित्रकला हा मूळ तुमच्या जीवनाचा भागच आहे किंवा कला ही तुमच्या जीवनाचा भाग आहे. त्यामुळे संगीत आलं, नृत्य आलं, नाट्य आलं, जो अगदी आपल्या फोक आर्टशी पण निगडीत आहे आणि आपल्या या दैनंदिन जीवनाशी पण निगडीत आहे. तर कला हा आयुष्याचा एक महत्वाचा घटक म्हणूनच आपण त्याला विचार करून त्याच्या जीवनाशी
आपण सुसंगती साधली पाहिजे. बरोबर आहे. हे सगळं तर आहेच आणि हे आहे म्हणून तर आपण आज छान जगतोय. मला असं वाटतं. अगदी बरोबर. पण बऱ्याचदा असं होतं की आहे माझ्याकडे कला, पण मी त्याच्यावर माझा उदरनिर्वाह करू शकत नाही. मला काहीतरी एक तर शिक्षण घेतलं पाहिजे आणि कला जोपासली पाहिजे, काहीतरी टाइमपास म्हणून कला अलीकडे बघतात सगळे आणि उदरनिर्वाहासाठी वेगळं काहीतरी करतात. पण तुझं काय मत आहे? कारण तू आज मला वाटतंय फक्त चित्रकारिता या फील्डमध्ये काम करतोस आणि तो व्यवसाय म्हणून तू बघतोयस. कसं होतं, आता माझा हट्टच होता की मला चित्रकारच व्हायचं. जसं मला समजत गेलं की मला चित्रकला जमते चांगली इतर विषयांपेक्षा किंवा अभ्यासापेक्षा, त्यामुळं मी माझ्या कलेकडे जास्त फोकस केला होता. आपण जसं म्हटलं की हॉबी आर्ट म्हणून एक जो भाग आहे आणि पूर्ण वेळ चित्रकार किंवा कलाकार म्हणून काम करणं, या दोन्हीत फरक असा आहे की तुम्हाला काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात कलाकार म्हणून तुमच्या जीवनशैलीमध्ये जगताना. आणि जर तुम्ही हॉबी आर्टिस्ट म्हणून काम करत असाल तर त्यामध्ये तुमचा जॉब प्लस तुम्हाला तुमच्या जॉब मधून जसा वेळ मिळेल किंवा तुमच्या जीवनातून कसा वेळ मिळेल तसा ते एखादा कोर्स किंवा एखादी कुठे क्लासेस जॉईन तुम्ही करून कला तुमची डेव्हलप करू शकता. आणि त्यासाठी क्लासेस आणि काही हॉबीज किंवा अशा आपल्या इथं उपलब्ध आहेत. नाही, मला काय म्हणायचंय की करिअर म्हणून हे निवडू शकतो का एखादी व्यक्ती? हो. अगदी निवडू शकतो करिअर म्हणून चित्रकलेमध्ये किंवा इतर ह्या कलांमध्ये सुद्धा. कारण आता पूर्वीपेक्षा आता मीडिया एक तर स्ट्रॉंग झालेला आहे आणि आपल्याला सहज काही कलाकृती किंवा कलाकार यांच्या बद्दलच्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. तर जर चित्रकार म्हणून किंवा कलाकार म्हणून तुम्ही जर प्रोफेशन मध्ये येत असाल तर तुम्हाला माझ्या मते हा काळ चांगला आहे. कारण तुम्हाला एक तर तुमची कला डायरेक्ट आता लोकांपर्यंत पोहोचवता येते. त्याशिवाय कला रसिकही निर्माण होत आहेत त्या माध्यमातून किंवा याच्यातून. मला असं सांगायचं होतं की कलेला जर करिअर म्हणून बघत असाल तर त्यासाठी पूर्व तयारी म्हणून तुम्हाला काही गोष्टी शिक्षण घेतानाच कराव्या लागतील. मग आता मी चित्रकला हा विषयाला घेऊनच थोडस पुढं हे करतो, शिक्षण घेतलं. तर बेसिकला जे आपले शालेय शिक्षण याच्यामध्ये एलिमेंटरी इंटरमिजिएट जी ग्रेड एक्झाम असते ती एक्झाम दिल्यावरच आपल्याला फाईन आर्ट्स मध्ये किंवा अप्लाइड आर्ट्सचे 2 प्रकार आहेत कलेमध्ये, त्यात आपण ऍडमिशन घेऊ शकतो. आणि तिथून मग ते 5 डिप्लोमा किंवा डिग्री असे कोर्सेस प्रोफेशन साठीचे आहेत. त्यामध्ये ही संधी अशा आहेत की फाईन आर्ट म्हणजे जिथं आपण कॅनव्हास पेंटिंग, पोर्ट्रेट त्यावर आपण करतो. कॅनव्हासवर पोर्ट्रेट पेंटिंग, स्टिल लाईफ, वस्तुचित्र, निसर्गचित्र किंवा अब्स्ट्रॅक्ट मॉडर्न आर्ट जे करतो त्याच्यावर होतं. हे फाईन आर्ट्स मध्ये येतं. याच कलेची शाखा आणखीन एक आहे जी अप्लाइड आर्ट आहे, ज्याच्यामध्ये मीडिया ऍडव्हर्टायझिंग, त्यानंतर कॅलिग्राफी येतं, त्यानंतर तुमचे जे काही आपण जाहिराती करतो त्याचे जे बॅनर्स किंवा जे बनतात किंवा जाहिराती मधले जे फलक सगळे असतात त्याचं डिझायनिंग करून देणं हे अप्लाइड आर्ट मध्ये येतं. किंवा लोगो बनवणे, वेबसाईट्स बनवणे हे अप्लाइड आर्ट मध्ये येतं. आणि आणखीन एक तिसरी त्यातली शाखा स्कल्पचर आर्ट, जिथं मूर्तिकला, मूर्तिकाम हे सगळं शिकवलं जातं. तू बरेच वर्ष व्यवसाय म्हणूनच हे चित्रकारिता करतोस, तर तुला असं कधी वाटलंय का आधीमध्ये की नाही आपण व्यवसाय म्हणून हे निवडलंय, हे चुकलोय, काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं? नाही, असं वेगळं करायला पाहिजे असं कधी विचार नाही आला. पण थोडस कसं होतं, काही गोष्टी मार्केटवर पण डिपेंड असतात थोड्याशा. आता जो आपण मागाशी हे केला की आपण प्रश्न विचारला की जॉब करून कला, तर याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला फक्त कलेवरच तुम्हाला आर्थिक उदरनिर्वाह तुमचा चालू शकतो. एखाद्या वेळेस काम येतं किंवा नाही येत, तर ह्या 2 मधला तुम्ही साधर्म्य साधून म्हणजे आलेलं आर्थिक नियोजन जर केलं, समजा मला एका महिन्यात किंवा एका आठवड्यात खूपच काम आले आणि त्या काम आणि तिथून पुढे मला एक साधारण परत 2 आठवडे काम नाहीये, तर तुम्हाला तो बॅलन्स साधता आला पाहिजे, इतकंच आहे. आणि प्रोफेशन मध्ये कला पाहिजे, ती एक कला पाहिजे की तुम्ही कलाकार म्हणून ज्यावेळी कला तुमची प्रेझेंट करता, सादर करत असता किंवा तुम्हाला जशी कामं मिळतात ह्याच्यामध्ये, तर त्याचं आर्थिक बॅलन्स हा साधता आला पाहिजे. आणि ते जर आपण व्यवस्थित करू शकलो तर प्रोफेशन
चित्रकार म्हणून किंवा कुठलाही कलाकार म्हणून आपण आपली जीवनशैली चांगल्या पद्धतीनं जगू शकतो. तू बरेच म्हणजे तुझ्या आतापर्यंतची खूप चित्र फेमस झालेली आहेत आणि जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये तुझं एक्झिबिशन लागलं म्हणजे तिथे नंबर लागायचा म्हणजेच बऱ्याच जणांना खस्ता खाव्या लागतात. अगदी 6-8 वर्ष वेटिंग लागतं तिथे. आणि तिथे तू गेलायस, पोचलायस, किती कसा एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी तर माझं स्वप्न होतं की जहांगीरला एक्झिबिशन करणं, म्हणजे हे प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं. आणि जहांगीर आर्ट गॅलरी ही भारतामध्ये एक नामांकित गॅलरी, जिथे बाबा एकतर ती आपल्या आर्थिक राजधानीमध्ये आणि त्यातल्या त्यात ती टॉपची गॅलरी पूर्ण. त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन म्हणजे जहांगीरला शो होणं म्हणजे आपलं काहीतरी बाबा आपण एक स्टेजवर आलो असं एक कलाकारांमध्ये एक पद्धत आहे अशी, किंवा आपण म्हणू असं विचार आहे. तर त्या एक्झिबिशनचं नियोजन मी विद्यार्थी असतानाच फॉर्म भरला होता की बाबा मला पासआउट झाल्यानंतर साधारण या वर्षाने शो करायचा आहे. आणि योगायोगाने ती संधी मला 2015ला मिळाली. शिक्षण विद्यार्थी असताना तू ऍप्लिकेशन केलं होतं, ते आता 2015ला माझं एक्झिबिशन ते झालं तिथे. आणि खूप चांगला अनुभव आला, कारण त्या विषयात म्हणजे मी आपल्या जो चित्र त्याच्यामध्ये मी मांडली ती सगळी, तर ती सगळी भारतीय जीवनशैलीवर आधारित होती. आणि ग्लोरी ऑफ कल्चर असा एक विषय घेऊन मी त्याच्यामध्ये सगळ्या ज्या भारतात वैयक्तिक इथल्या म्हणजे आपल्या कल्चरला कसं डेव्हलप प्रेझेंट करतील अशा पद्धतीमध्ये चित्र मांडलेली मी ती. बरेच मोठे मोठे कलाकार त्यांनी भेट दिली तिथं. अगदी चित्र त्यांच्याकडे केलेली आहेत. तो एक कोण असा होता की जतीन दास म्हणून एक चित्रकार आहेत, भारतातले नामांकित चित्रकार आहेत, पद्मभूषण आहेत ते. तर ते माझं नशीब चांगलं की माझ्या शोला तिथे ते आले होते आणि त्यांनी त्या चित्राच्या म्हणजे त्या पूर्ण सिरीज मधली माझी 2 चित्र त्यांनी विकत घेतली. त्यामध्ये एक मुलगी त्या डॉल सोबत खेळते, म्हणजे ज्या आपल्या कठपुतली अशा याच्यातल्या एक डॉल असतात आणि त्या छोट्या छोट्या वस्तू त्या, आणि एक वॉटर कलर पेंटिंग होतं जे ड्रेपरी इंडियन होती त्याच्यातली. त्यांना ते ओरिसामध्ये ते JSD का JDS असं काहीतरी म्युझियम ते स्वतः बनवतायत. त्या म्युझियम साठी त्यांना ती चित्र अपेक्षित होती. त्यामुळे त्यांनी ती मला अगदी त्यांच्या स्टुडिओला, दिल्लीच्या स्टुडिओला बोलवून तिथे ती परचेस करून घेतली आणि चांगलं ट्रीट केलं त्यांनी मला तिथे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की छोट्या गावातून जे कलाकार मोठ्या शहरांमध्ये जातात तिथे त्यांना जी मिळणारी वागणूक असते ती पाहून बरेच जण बॅकफुटला जातात. तर तसं तुझ्या बाबतीत काही घडलं होतं का? बॅकफुटला वगैरे असा विचार मध्ये यायचा मला, कारण माझं शिक्षण तसं 2 कॉलेजमध्ये झालं. म्हणजे माझं शिक्षण इथे शांतिनिकेतनला थोडं मी शिक्षण घेतलं आणि त्यातला शिक्षणातला काही भाग मी पुण्याला पुन्हा अभिनव कॉलेजला होतो. तर पुण्यात ज्यावेळी मी गेलो शहरी ग्रामीण निम शहरी भागातून ज्या मोठ्या शहरी भागामध्ये असं, तर तिथलं वातावरणच वेगळं आहे. कदाचित आता थोडस बदललंय, पण त्या काळात तसं नव्हतं. तिथे कॉम्पिटिशन्स असणे किंवा तिथल्या मोठमोठ्या संधी ज्या उपलब्ध होत होत्या विद्यार्थ्यांना, ते पाहून मला विशेष वाटलं की हे आमच्यापर्यंत कधी समजलंच नव्हतं इथे. जसं मी सांगलीमध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळी, पुण्याला किंवा मुंबईला ह्या संधी खूप आहेत. म्हणजे तिथे कॉम्पिटिशन भरपूर असतात, विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप असतात, भरपूर त्यांना कामं मिळतात, म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त पण ते काही कामं करू शकतात. आणि चित्रकार आणि एक्झिबिशन्स, विचारवंत हे सगळे तिथं एक पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी सगळ्यांचा सोहळा निर्माण झाल्यामुळं वैचारिक बैठक चांगली बसते कलाकारांमध्ये. आता या सगळ्या प्रवासात अनेक ठिकाणी तुझी चित्र लागलेली आहेत, नामांकित ठिकाणी, तर ते कुठे कुठे आहेत चित्रे? प्रथमतः म्हणजे सुरुवात जशी झाली माझ्या कामाला, तशी जहांगीरचा शो पण माझ्या त्यामध्ये आला. तर जसं आता मी तुम्हाला म्हटलो की जतीन दास ही चित्रकार आहे, त्यांनी स्वतः 2 चित्र विकत घेतलेले. त्यानंतर काही कलाकारांची पण योगायोगानं अशा चित्र प्रदर्शनामधून किंवा ह्याच्यावरून भेट झाली. त्यामध्ये सुबोध भावे आहेत. विद्यार्थी असताना एक माझं एक्झिबिशन म्हणजे झालं होतं विद्यार्थ्यांसाठीच एक्झिबिशन, हैदराबादला एक कॅम्प होता, नॅशनल कॅम्प. तर तो नेहरू सेंटरला तिथे चित्र प्रदर्शन लागलं होतं. ते तिथं राज ठाकरे ओपनिंगला आले होते. फक्त आम्ही तिथं नसायचो, कारण ते मॅनेजमेंट त्या गॅलरी थ्रू असायची. तर मला नंतर समजलं की राज ठाकरेंनी पण माझी 2 चित्र विकत घेतली त्या एक्झिबिशन मधून. म्हणजे विद्यार्थी असतानाच तो एक त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळाला होता. आणि या छोट्या छोट्या गोष्टी मला
सपोर्ट करत गेल्या की बाबा राज ठाकरेंनी घेतले म्हणजे नंतर काहीतरी आपल्या कामात बाबा आहे, थोडासा दम आहे. मग नंतर मग परत जहांगीर आर्ट गॅलरीला एक्झिबिशन लागलं, तिथे जतीन दासने 2 चित्र घेतली. त्यानंतर आणखीन काही व्यावसायिक मोठे होते, जसे श्रॉफ वगैरे असे कोण आहेत, पण नक्की त्यांचं आता हे नाही, पण आहेत ते चांगले ते अगदी बाहेर आहेत, आउट ऑफ असल्यामुळं त्यांनी काही विकत घेतलेले आहेत. त्यानंतर आपले शासकीय ऑफिसेस मध्ये पण तुझी चित्र. हो, शासकीय ऑफिसमध्ये आता सध्या मिरजच्या आपल्या नवीनच आता जे काम केलं मी, तिथे मिरज महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे तिथे आता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजमाता जिजाऊ मासाहेब या तिघांची चित्र आता सध्या साधारण तैलचित्र 3 लागलेले आहेत. आमराई क्लब मध्ये एक मोठं रिलीफ बनवलेलं आहे, म्युरल बनवलेलं आहे, वॉल पेंटिंग आहे, ते सांगली ब्रँडिंगच्या या आधारावर बनवलं. सांगली ब्रँडिंग मध्ये पण बऱ्याच तुझ्या म्हणजे तुझा हात आहे तिकडे सांगली ब्रँडिंगच्या ह्याच्यात. हा, तो योगायोग असा की शेखर गायकवाड साहेब त्यावेळी जिल्हाधिकारी होते, तर त्यांना सांगली ब्रँडिंग थ्रू काहीतरी सांगलीमध्ये एक डेव्हलपमेंट म्हणजे एक कलेचा एक भाग म्हणून तो त्यांना लोकांपर्यंत आणायचा होता कलेतून. मग जशा मीटिंग्स किंवा चर्चा झाल्या त्यातून असं समजलं की सांगलीतलं जे काही आहे पाहण्यासारखं ते आपण एका प्लॅटफॉर्मवर आणूया. मग आमराई क्लब हे असं एक ठिकाण आहे की जिथे सगळे IAS अधिकारी किंवा जे सगळे अधिकारी असतात, तर त्यांना आल्यानंतर बाबा सांगली काही पटकन एका चित्रातच कळावी. मग त्यामध्ये काय असावं, त्यामध्ये सांगलीची संस्कृती, सांगलीची खाद्यपदार्थ, सांगलीची शेतीविषयक, क्रीडा, संगीत, नृत्य, नाट्य हे सगळं आलं पाहिजे. मग तो सगळा विचार करून सांगली, मिरज असा सगळा जो आपला पूर्ण जिल्ह्यामध्ये जे काय आहे ते मी त्या आमराई क्लबच्या एका पूर्ण वॉलमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी इथल्या सांगलीतल्या काही उद्योजकांच्या ठिकाणी पण काही चांगली चित्र आपली पोचलेली आहेत. मला वाटतं की हे सगळं करत असताना सोपा नसतो प्रवास. कुठल्याही कलाकाराला जर कलेकडे व्यवसाय म्हणून बघायचा असेल तर तो प्रवास सोपा नसतो. तर तुला खूप अडचणी आल्या असतील का नाहीच आल्या, खूप सहज शक्य झालं? नाही, असं नाही. अडचणी अशाच आल्या की पहिले ऍडमिशन साठीच मला विरोध झाला होता, जो बेसिकली जो एक मिडल क्लास फॅमिलीतून होतो, घरातून की नाही बाबा तिकडे शिक्षण काय तिथं मिळणार आहे किंवा तू सरळ शिक्षक म्हणून जॉईन हो वगैरे असं. आणि मी तसं कला शिक्षक म्हणून पण त्याचा माझा एक डिप्लोमा झाला होता, पण ते काय मला तिथे म्हणजे योग आला नाही कधी शिक्षण घ्यायचं. ती चांगली गोष्ट झाली की मला शिक्षक म्हणून कधी तिकडे जाता आलं नाही. तर मला पुढचं शिक्षण घ्यायचं होतं, कारण मला ते शिक्षण अपूर्व 2 वर्षामध्ये मला माझं मन भरलं नव्हतं की बाबा मला पुढचं अजून शिक्षण घ्यायचं, म्हणून मी डिप्लोमा केला. आणि त्यावेळी म्हणत होते की काय गरज नाही, आपण थोडं शिक्षक म्हणून काहीतरी प्रयत्न करूया, पटकन नोकरी आणि लग्न आणि जे आपल्याला एक तुझी जीवनशैली सुखी, एक रोड मॅप तिने तयार केला होता. आणि मी तो पूर्ण ट्रॅक सगळा चेंज करून मी माझी पायवाट वेगळीच बनवायचा असा विचार करून GD हा माझा म्हणजे प्रोफेशनल चित्रकार म्हणून व्हायचा असं ठरवून प्रवास सुरू केला. आणि जे जसं आहे तसं म्हणजे त्यांना तो विरोध लक्षात आला होता की बाबा हे काय ऐकत नाही. त्यानंतर नाईलाजाने त्यांनी मला त्या फील्डमध्ये जाऊ दिलं. आणि जो एक सर्वसामान्य विद्यार्थ्याला जो शिक्षण घेताना जसा एक अनुभव येतो तसाच अनुभव माझा होता. म्हणजे खूपच सगळं सोपं नव्हतं, खूपच एकदम खूपही खडतर नव्हतं, एक मध्यम असा स्वरूपाचा अनुभव घेत मी पण या यशाच्या पायऱ्या चढत ज्या पोझिशनला आता तू आलेला आहेस या सगळ्याकडे बघून आता काय म्हणणं आहे? मजा वाटते. सगळा अनुभव तो येणं खूप महत्वाचं आहे, कारण तुम्हाला त्यातले खास कळे जर समजले नाहीत की बाबा त्याचं महत्व काय आहे एखाद्या, म्हणजे आजही मला एखादा ब्रश किंवा कलर ज्यावेळी माझ्याकडे नसायचे त्याची किंमत त्यावेळी कळत होती की ते चित्र जर माझं पूर्ण होत नसेल एखादी कलरमुळे किंवा एखाद्या ब्रशमुळे, पण आज मला त्या गोष्टीची व्हॅल्यू आहे. किंवा एखादा कागद किंवा प्रवास किंवा पैसे, अगदी म्हणजे मला कॉम्पिटिशनला जायला पण काही वेळेला स्पर्धेला जायला एंट्री फीस भरायला पण पैसे नसायचे, अशी एक वेळ येऊन गेली होती. पण आता तो काळ एक चांगला अनुभव देऊन पुढे आला की त्यातून मग मला लक्षात आलं की बाबा नाही, हे परत भविष्यात झालं नाही पाहिजे, त्यासाठी काय करायला पाहिजे. आणि मग त्या सगळ्या गोष्टी होत आल्यामुळे आज एक छान एक रूट, स्मूथ असा रूट तयार झालेला आहे आता कलेचा. बऱ्याच वेळा आम्ही बघितलं की तू सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात कुठेतरी इकडे समुद्र किनारी असं जाऊन बसतोस आणि चित्र काढत असतोस, तर ते तुझ्या हौशेसाठी आहे
एक रियाज म्हणून आहे का काम असतं, ते काम आलेलं असतं? हे तिन्ही पण आहे, तिन्ही पण त्यामध्ये इन्क्लूड होतं. अच्छा. एक तर कसं होतं, सध्या ब्रेड बटरसाठी म्हणजे माझ्या उदरनिर्वाहासाठी मला कमिशन वर्क करावे लागतात. मग बरोबर. त्यामध्ये व्यक्तिचित्र असतील किंवा कोणाला काही कन्सेप्च्युअल काम करून द्यायचं असेल, अशा ह्याच्यात मी काम करतो. आणि ते काम इतकं आता आहे की मला 2-3 महिने सुद्धा त्यातून म्हणजे वेळ काढता येत नाही. म्हणजे आता माझं जवळजवळ आता 2-3 महिन्याचं पुढचं काम अजून कंटिन्यू चालू आहे आता. मग यात मला एक आता 2-3 दिवस ब्रेक मिळाला आणि घ्यावाच लागतो तो, कारण एकसारखं काम करून ना थोडंसं माइंड आपलं डिस्टर्ब होतं. मग थोडं चेंज म्हणून आणि रियाजाचा भाग म्हणून. म्हणजे कसं होतं, प्रत्येकाची काम करायची एक पद्धत आहे. पोर्ट्रेट व्यक्तिचित्रण करणे, निसर्ग चित्रण करणे आणि इलस्ट्रेशन किंवा ड्रॉइंग्स करणे, यामध्ये रियाज हा कंटिन्यू महत्वाचा असतो प्रत्येक कोणत्या ह्याच्यामध्ये. आणि तो रियाज खंडित होऊ नये किंवा त्याला ब्रेक लागू नये म्हणून थोडंसं एक स्वतःसाठी वेळ. याच्यामध्ये माझे एक छान निसर्गाचे एक सानिध्य म्हणून ट्रिप पण होते, माझा रियाज पण होतो आणि थोडंसं या कंटिन्यू काम चालू असलेल्या ह्याच्यातून थोडासा वेळ मी स्वतःसाठी देतो. आणि त्यामुळे ती आउटडोअर माझी, मग शक्यतो मला समुद्र आणि डोंगर हे दोन्ही आवडल्यामुळे मी जिथं समुद्र आणि डोंगर एकत्र असतात त्या ठिकाणी जातोय फिरायला. म्हणजे तुझंही नातं सह्याद्रीशी खूप जवळच आहे. हा, सह्याद्रीशी जवळचं नातं एकदम. या खरं तर आता सगळे क्षेत्र अपडेटेड झालेले आहेत. तसंच आता हे कलेचं क्षेत्र आहे जिथं वेगवेगळे टूल्स, नवीन नवीन गोष्टी येत आहेत. त्याच्यामुळे करिअर करणं एक सोपं झालेलं आहे मुलांना. तर त्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? बऱ्याच संधी आता तशा या नवीन आता क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत. याच्यामध्ये एकतर सध्या आता एआयचं एक युग आता नवीन आलेलं आहे. खरंय. ओके. आणि त्याचसोबतच अॅनिमेशन ही आपल्याला या नवीन क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन देते. आता ज्यांना कलाही शिकायची आणि त्यात करिअरही करायचं आहे किंवा पैसेही त्यामध्ये ज्यांना भरपूर असे म्हणजे ज्यांना आर्थिक नियोजनही त्यात साध्य करायचं असेल, तर त्यामध्ये मला असं वाटतं की अॅनिमेशन एक असा कोर्स आहे आणि एआय संदर्भातले प्रॉम्प्टिंग आता त्याचे नवीन कोर्सेस सुरू होत आहेत आता. तर माझ्या मते एआय आणि त्याचे प्रॉम्प्टिंग ही भविष्यामध्ये कला क्षेत्राशी निगडीत खूप असणार आहे. आणि अॅनिमेशन यामध्ये इतके अपडेट आता रेग्युलर येत आहेत, तर आपण एक अॅनिमेटर किंवा एआय ज्याला आपण प्रॉम्प्टिंग देतो, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला संधी कला क्षेत्रातून भरपूर आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही अॅनिमेशन मध्ये कॅरेक्टर डिझायनिंग करू शकता, बीजी डिझायनिंग करू शकता किंवा एआय मुळे सगळं साध्य एकत्र, म्हणजे त्या एआय अॅनिमेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे आता जे नवीन आता सॉफ्टवेअर्स आलेले आहेत किंवा आपल्या अगदी हातात मोबाईलवर पण आहेत अशा, तर याचा जर तुम्ही शिक्षण आताच घेतलं किंवा त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर शिक्षण घेत असाल, तुमच्या शालेय शिक्षणासोबतच हे काही कोर्सेस तुम्ही जॉईन केले, तर तुम्हाला भविष्यामध्ये हमखास चांगल्या ठिकाणी संधी मिळायची शक्यता आहे. मला असं वाटतंय, एक प्रश्न असा आहे, मला आता तू सांगताना झाला की एआय म्हणजे ऑफकोर्स आर्टिफिशियल, त्यामुळे ब्रश आणि हाताचा संबंध कमी होणार आहे असं वाटत नाही? नाही, आता हा एक सगळ्यांपुढेच प्रश्न पडलेला आहे, काल माझ्यासोबत सर्वच कलाकारांचा. पण यातल्या तज्ञांचं म्हणणं असं आहे की खूप शेवटी, अगदी शेवटी हे ज्यांचे स्किल आहे, ज्यांच्याकडे स्किल आहे, ते म्हणजे ज्यांच्या हातानं किंवा ज्यांचं काम होतं, ते ना त्याचा फटका जास्त बसणार नाही बसणार. म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं, जसं कॉम्प्युटर मध्ये आला, कॉम्प्युटर आल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटलं की आता आपलं जॉब गेले किंवा बँकेतल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांनी संप केले होते त्यावेळी, कॉम्प्युटर आणि आमचं नाही. पण माझ्या मते कॉम्प्युटर आल्यामुळे आणखीन जॉब डेव्हलप सुद्धा झाले. सॉफ्टवेअर, हार्डवेअर, कॉम्प्युटर किंवा त्यातल्या कोर्सेससाठी, क्लासेससाठी किंवा आणि क्षेत्र वाढल्यामुळं बँकांचा विस्तारही वाढला. एखादी गोष्ट येते तर ती आपण त्याला स्वीकारून त्यात पुन्हा आपल्याला अपडेट करून आपण ते कसं आपल्या एक जीवनाचा भाग बनवू शकतो, तसं मला सध्या यायचं वाटतंय. पण काही प्रमाणात पडलाय फरक. पण मला असं वाटतं त्याची दुसरी बाजू, मी पॉझिटिव्हली असा विचार करतो की त्याच्यामुळे आणखीन चित्रकारांचं किंवा कलाकारांचं महत्व वाढणार आहे. कारण जसं आपण एखादी मशीन वस्तू केलेली आणि हाताने वस्तू केलेली दोन्हीमध्ये डिफरन्स जो असतो, कारण मशीन एकसारखीच वस्तू रिपीट करणार आहे आणि कलाकार हा तुमच्यासाठी युनिक एखादी कलाकृती बनवू शकतो, ती दुसरी तशी बनवू शकत नाही. त्यामुळे तुमचं एखादी कलाकृती, मग जी असेल ती वस्तू, एखादी चित्र असेल, शिल्प असेल, तर युनिक तुमच्याकडे ते स्पेशल असणार, त्याची किंमत ही वाढतच राहणार. मशीन किंवा मशीन मधून येणारी एखादी कलाकृती रिपीटेड असणार आहे, सेम तुम्हाला एखादी थोडीशी फार फरकानं दिसेल ती.
मला सध्या माझं असं मत आहे, कारण एआय अजून काय डेव्हलप होणार आहे पुढं, आता सुरुवात म्हणतात असं आहे. पण सध्या तरी धोका काही नाही याच्यामध्ये. आणि जरी ज्यांना असं वाटतं नाही एआय शिकून घ्यावं. बरीच कामं आहेत तू महाराष्ट्रामध्ये केलेली आहेस. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तुझी कामं दिसत आहेत, पण महाराष्ट्राबाहेर सुद्धा तुला वेगवेगळ्या संधी मिळाल्या. तर अशा लक्षात राहण्यासारख्या आणि खरंच अभिमान तुलाही वाटतं अशा कुठल्या संधी होत्या? खूप अशा योगायोगानं काही चांगलं काम असल्यामुळे काही कलाकारांनीच बाहेरच्या अशा क्षेत्रासाठी काम सुचवलं गेलं. त्यामुळं मला महाराष्ट्राबाहेर म्हणजे मग ते भोपाळ असेल, अयोध्या असेल किंवा मथुरा असेल, या ठिकाणी काही काम कर संधी मिळाली. आणि त्याशिवाय माझे महाराष्ट्रा व्यतिरिक्तही काही प्रदर्शनं बाहेर झालेली आहेत. मग ते दिल्लीला असेल, गोव्याला असेल, त्यानंतर लखनौला झालेले एक्झिबिशन आहे ललित कला अकादमीच्या अंडर, तसे एक्झिबिशन झालेले आहेत. आणि मी तुम्हाला म्हणलं नॅशनल कॅम्प वगैरे झाले होते, तर त्या ठिकाणी शौर्य स्मारक म्हणून एक मोठं सैनिकांसाठी एक बांधलेलं एक चांगली भोपाळला. तर त्या ठिकाणी ज्यांना शौर्य पुरस्कार मिळाले युद्धामध्ये, की ज्यांना वीरमरण प्राप्त झाले, अशा लोकांच्या युद्धकथा, त्यांनी ते प्रसंग असा भारताच्या बाजूने आपली लढाई कशी जिंकली अशांच्या युद्धकथेची चित्र तिथं बनवायची होती. मग ते माननीय मुख्यमंत्री श्री शिवराज चव्हाण यांच्या क्षेत्राखाली ते चित्र प्रदर्शन बनवली गेली. तर तिथे मला 1-2 चित्र करायची संधी मिळाली होती भोपाळमध्ये. आणि योगायोगानं शैतान सिंह म्हणून एक आपले सोल्जर होते, तर त्यांनी जी त्यांची युद्ध जिंकली ते हे केलं, तर त्याच्यावर चित्रपट आलाय फरहान अख्तरचा. चीन विरुद्ध युद्ध झालं होतं, तर त्या कथेचं योगायोगानं मला तो चित्र आधी बनवायचा एक संधी मिळाली. आणि या व्यतिरिक्त आपलं अयोध्येचं राम मंदिर व्हायच्या आधी तिथे एक वर्कशॉप झाला होता चित्रकलेचा. त्यात राम जीवनावर आधारित काही चित्र बनवायची होती. तिथेही 2 चित्र बनवली. आणि त्यातलं एक चित्र असं होतं की जे अजून चित्र स्वरूपात नाहीये. श्रीरामांच्या गुरुने त्यांना ब्रह्मास्त्र दीक्षा दिली होती, ते अस्त्र त्यांना प्रदान केलं होतं. तर ते एकांतात त्यांनी तो एका गुहेमध्ये त्यांना दिलं होतं. तर तो विषय मला घेऊन त्या चित्र बनवायची एक संधी मिळाली. अरे वा. आणि तसंच मथुरेमध्ये पण श्रीकृष्ण यांच्या जीवनावर आधारित काही चित्र बनवायची पण संधी मिळाली. खूप छान. आता आपल्याला एक रॅपिड फायर खेळायचंय, छोटासा खेळ. तुला लगेच उत्तर द्यायचंय त्याचं. ओके. तर 3 प्रश्न असतील आणि 3 प्रश्नांची लगेच उत्तर द्यायची, कुठलंही कन्फ्युजन न ठेवता. तुला कुठल्या माध्यमात काम करायला जास्त आवडेल? वॉटर कलर, ऑइल की चारकोल? वॉटर कलर. हे लगेच वॉटर कलर मध्ये जास्त काम केलं? हो, वॉटर कलर खूप आवडत, मनापासून आवडत. रिअलिस्टिक, ऍबस्ट्रॅक्ट की मॉडर्न आर्ट? रिअलिस्टिक. रिअलिस्टिक काय म्हणजे नेमकं? वास्तववादी चित्रकला, जे आपण प्रत्यक्ष पाहतो, म्हणजे व्यक्ती व निसर्ग त्याचं प्रतीक म्हणून आपण चित्रामध्ये आणतो, प्रतिबिंब त्याला थोडक्यात. अच्छा. जास्त कुठे जाऊन, कुठल्या ठिकाणी जाऊन तुला चित्र काढायला आवडतील? समुद्रकिनारी की शहरामध्ये का लँडस्केप? नाही, मला समुद्र किनारा खूप आवडतो जास्त काम करण्यासाठी. छान रिलीफ भेटते तिथं मला गेल्यावर. हे मगाशी तू सांगितलंच होतं. शांतता आणि आवडतो विषय खूप. आणि ती जिवंत असं लाईव्ह चालू असतं त्यामुळे छान वाटतं तिथे. आणि आता तुला आणखीन एक टास्क आहे, तुझ्यासाठी अवघड असू शकतो. तो म्हणजे आपण एक फोन इन करतो आणि आपल्याला महाराजांशी बोलायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांशी. जर त्यांचा तुला फोन आला किंवा तू त्यांना केलास, तर तू आत्ताच्या घडीला त्यांच्याशी काय बोलशील? भाग्यवान समजेन की त्यांचा फोन येणं किंवा त्यांचा आवाज ऐकणं, आवाजच कसा असेल त्यांचा, हा विचार करतोय मी सध्या. तू आता विचार कर की त्यांचा फोन आलाय. महाराज, प्रथम तुम्हाला माझ्याकडून त्रिवार मुजरा. तुमचं आचरण, तुमचे विचार आजही महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या मनावर अगदी अगदी खोलवर विचार तुमचे आहेत. सर्वांच्या वागण्यामध्ये किंवा याच्यामध्ये दिसत आहेत, काही व्यक्तींच्या बाबतीत सोडता. पण तुमचं आतापर्यंत आचरण, तुमचे स्वराज्याबद्दलचे जे काही विचार होते ते आम्ही जगण्याचा प्रयत्न करतोय.
तुमच्या इतकं आम्हाला ते जमेल की नाही माहित नाही, पण मला एक चित्रकार म्हणून तुमचं एखादं प्रत्यक्ष चित्र जर करता आलं असतं तर माझ्यासाठी तो जीवनातला सर्वात महत्वाचा क्षण असता. थँक्यू. खरं तर महाराजांशी बोलायचं म्हटल्यानंतरच आपण खरं तर स्तब्ध होऊन जातो. स्तब्ध नाही, विचारच केल्यानंतर आता अंगावर काटे आलेत माझ्या, की तो इतका मोठा विषय. सगळ्या क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज शिवाय कुठलं काम होत नाही पुढे. आणि जसं मी फिरायला जातो आता सह्याद्रीला वगैरे, मला जाणवतं इथून छत्रपती गेले असतील का, इथून त्यांची घोड्यांच्या टापा गेल्या असतील का, मग ते एखादा किल्ला असेल किंवा एखाद्या घाटातून वगैरे ज्यांचा तिथं इतिहास आहे, ते फील होतं त्या सगळ्या सह्याद्रीच्या त्या सगळ्या दऱ्याखोऱ्यातून. आणि त्या खोल दऱ्या पाहून ना काय अफाट व्यक्तिमत्व असेल, अगदी ते अगदी शब्दात मांडणं सुद्धा म्हणजे अजूनही ते तिथे असतील असे जाणीव बघतायत असं वाटतंय मला असं वाटायलंय की ते कुठून तरी आपल्याला बघतायत असं. खरंय. खूप छान वाटतं तुझ्याशी गप्पा मारताना. सगळ्यात महत्वाचं काय आहे की अलीकडच्या ज्या नवीन पिढीला, मुलांना ज्यामध्ये कलेमध्ये आता एंटर करायचं आहे, व्यवसाय म्हणून बघायचं आहे, त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला हे व्यवसाय म्हणून करता येणार आहे, त्यासाठी नेमका वे काय आहे, कसं गेलं पाहिजे, हे जास्त महत्वाचं होतं. ते तुझ्याकडून आज समजलंय बऱ्यापैकी, आणि याचा उपयोग नक्कीच मुलांना होईल असं मला वाटतंय. आणि तुझा एक यशस्वी प्रवास बघता खूप छान वाटतंय. सांगलीचा एक मुलगा अशा पद्धतीने करिअर करतो चित्रकारितेमध्ये. तर नक्कीच पुन्हा एकदा आपण नक्की भेटू, तुझ्या चित्रांसहित आपण गप्पा मारू. आणि धन्यवाद, तू सह्याद्री संवादसाठी वेळ दिलास. थँक्यू. अगदी सह्याद्री संवादने मला ही संधी दिली इथं माझ्याबद्दल जे काही तुम्ही पुढच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्यासाठी. आणि मलाही छान वाटलं इथं आल्यानंतर. टीमचे सर्वांचे धन्यवाद. कलाकारांशी गप्पा मारताना नेहमीच छान वाटतं, तसंच आज होतं. आणि अशा नवीन कलाकारांना, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना गप्पा मारण्यासाठी आपण सह्याद्री संवादच्या प्लॅटफॉर्मवर बोलवत असतो. आणि अजून सुद्धा तुम्हाला जर सह्याद्री संवादला तुम्ही फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की आमच्या पेजवर, युट्यूब पेजवर जा आणि तिकडे सबस्क्राईब करा. इन्स्टावरती आम्हाला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारताना, त्यांचे अनुभव ऐकताना खूप छान वाटेल. धन्यवाद.